विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपण माहिती बघितलेली होती. त्याचबरोबर या भरती परीक्षांच्यामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात या संदर्भातही आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची जी पदभरतीची किंवा सर्वात जास्त पदांची एक महत्त्वाची भरती परीक्षा जाहीर झालेली आहे. ती भरती परीक्षा कोणती आहे, त्या भरती परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाची पात्रता काय आहे, महत्त्वाच्या तारखा काय आहेत, ती कोणत्या विभागातील भरती परीक्षा या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला बघायची आहे. त्यामुळे अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येणारी महत्त्वाची माहिती, महत्त्वाच्या भरती परीक्षा या संदर्भातील अपडेट्स माहिती तुम्हाला भेटेल आणि याचा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या माध्यमातून जी 29/12/2023 रोजी सर्वात जास्त पदांच्यासाठी जवळपास 5000पेक्षा जास्त पदांच्यासाठी जी एक भरती परीक्षा आयोजित केलेली आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक गट वेतन गट क्रमांक 4 या विभागामध्ये किंवा या पदासाठी ही भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता भरण्यासाठी एक महत्त्वाची भरती परीक्षा आहे. आता तुम्ही म्हणाल ही कंत्राटी पद्धतीची परीक्षा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे का, तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सुरुवातीची 3 वर्ष तुम्हाला घेतलं जाईल. त्यानंतरच्या कालावधीत जर तुमचं काम समाधानकारकरित्या असेल तर तुमचं ते कंत्राटी पद्धतीचं जे पद आहे ते कायम स्वरूपासाठी करण्यात येईल. त्यामुळे ही तुम्ही संधी एक चांगल्या प्रकारची संधी म्हणून किंवा कंत्राटी बेसिसवरती आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. कारण याच्यामध्ये जर तुमचं काम समाधानकारकरित्या असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कायम स्वरूपाची नोकरीही भेटून जाईल. त्यामुळे या ठिकाणी ही विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी तुम्ही योग्यरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या सगळ्या प्रकारच्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कायम स्वरूपाचं नियमित स्वरूपाचं तंत्रज्ञ या पदावरती तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाईल. आता जर आपण या ठिकाणी रिक्त पदं बघायचे आहेत, रिक्त पदं जवळपास 5347 रिक्त पदांच्यासाठी भरती परीक्षा आयोजित केली जाईल. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 673 पद आहेत, अनुसूचित जमातीसाठी 491 आहेत, विभक्त जातींच्यासाठी अ वर्गासाठी 150, भटक्या जाती ब वर्गासाठी 145, भटक्या जमाती क वर्गासाठी 196 पदे, भटक्या जमाती ड वर्गासाठी 108 पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी 108 पदे, इतर मागास वर्गासाठी 895 पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 500 पदे, तर खुल्या प्रवर्गासाठी 2081 पदे अशी एकूण 5347 पदांच्यासाठी भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. आता ही जी भरती परीक्षा जी इथे दिलेली आहे पदं आहे त्या पदांच्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आता जर आपण बघितलं तर 29 तारखेला ही जाहिरात आलेली आहे. त्या दिवशी असणारी जी शैक्षणिक पात्रता काय बघा, त्या दिवशी तुमची तेवढी शैक्षणिक पात्रता पाहिजे. पहिलं म्हणजे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची किमान 12वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. आणि जे प्लस तुमचं काय पाहिजे तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला 2 वर्षाची पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 2 पात्रता दिलेल्या आहेत, म्हणजे तुमची 12वी तर कंपल्सरी पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ITIमधील तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. प्लस तुम्ही NCTVTची जी परीक्षा आहे जी नवी दिल्लीतून घेतली जाते, तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर ती परीक्षाही तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. या 2 महत्त्वाच्या पात्रता या ठिकाणी या पदासाठी विद्युत सहाय्यक या पदासाठी असलेल्या पाहायला मिळतात. आता वयोमर्यादा जर बघितली तर वयोमर्यादा या ठिकाणी किमान वय 18 वर्ष तर कमाल 47 वर्ष म्हणजे 18 ते 27 वर्ष वय असणं गरजेचं आहे.
मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 वर्षाची अट शिथिल केलेली आहे. दिव्यांग उमेदवारांच्याकरता ते 45 वर्षपर्यंत त्या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात. माजी सैनिकांच्यासाठी 45 वर्षाचा कालावधी आहे. महावितरणमधील जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी याची वयाची अट लागू नाही. ते कधीही किंवा कोणत्याही वयामध्ये अर्ज करू शकतात. खेळाडूंच्यासाठी 5 वर्षाची शिथिलता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादित 2 वर्षाची इतकी अट शिथिल आहे. अनाथांच्यासाठी 5 वर्षाची अट आहे. एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलती पात्र ठरत असेल तर पात्र सवलतीपैकी अधिकतम वयाची सवलत त्याच्यासाठी अनुज्ञेय असेल. वयोमर्यादेकरता आपलं जे SSCचं म्हणजे 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या बोर्ड सर्टिफिकेटवरती असलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल. आता मानधन काय असेल? 3 वर्षाचा जो कंत्राटी कालावधी आहे, 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीमध्ये पहिल्या वर्षी 15,000 रुपये मानधन, दुसऱ्या वर्षी 16,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 17,000 रुपये एवढं मानधन असेल. आता हे जे मानधन आहे त्या मानधनातून भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा PF, इन्कम टॅक्स, त्याचबरोबर प्रोफेशनल टॅक्स हे सगळे कर तुमचे वजा केले जातील आणि बाकीचे तुम्हाला वेतन दिलं जाईल. आता ही जी निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल. आता विद्युत सहाय्यक हे जे पद आहे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार तुम्हाला तंत्रज्ञ या पदावरती नेमणूक केली जाईल आणि तुम्हाला तंत्रज्ञ या पदासाठी असलेल्या ज्या वेगवेगळ्या वेतनश्रेणी त्या सर्व वेतनश्रेणी लागू राहतील. आता महत्त्वाची तारखा काय आहेत? ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जानेवारी 2024मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सूचनाही देण्यात येतील. आता तांत्रिक क्षमता चाचणी जी परीक्षा आहे ती परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मार्चमध्ये घेण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी या ठिकाणी लागू राहतील. त्याचबरोबर ज्या सर्व प्रकारचे नियम आहेत आरक्षणाच्या संदर्भातील ते सर्व या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेसाठी लागू असणार आहेत. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे निवड पद्धती. या निवड पद्धतीसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा घेतली जाईल. त्याचबरोबर टेक्निकलचं ज्ञान तुमचं तपासलं जाईल आणि यानुसार तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. आता परीक्षेची पद्धत कशी असेल? एकूण तुमचा 150 गुणांचा प्रश्न असणार आहे. कालावधी 120 मिनिटाचा. यामध्ये तुमचं टेक्निकल नॉलेज यासाठी 50 प्रश्न आणि गुण 110 असतील. तुमचं सामान्य अभिज्ञता चाचणी घेतली जाईल. यामध्ये तर्कशक्तीसाठी 40 प्रश्न गुण 20, संख्यात्मक अभियोग्यता यासाठी प्रश्न 20 गुण 10, मराठी भाषेसाठी प्रश्न 20 गुण 10 असे एकूण प्रश्न असणार आहेत 130 आणि गुण असणार आहेत 150. आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 गुण कापले जातील. म्हणजे 4 प्रश्न चुकले 1 मार्क तुमचा कट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नांचे उत्तर योग्य पद्धतीने द्यायचे. जर तुम्ही तिथं उत्तरच नाही दिलं तर त्या ठिकाणी तुमचा हा मार्क कट केला जाणार नाही. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट मी लक्षात ठेवायची. त्यामुळे योग्य पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे. यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरायचे आहेत. आता फी जर बघितली तर ओपनच्या उमेदवारांच्यासाठी 250 रुपये प्लस GST, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 125 रुपये प्लस GST एवढी फी असेल. आता आणखीन एक महत्त्वाचं बाकीचे जे चार्जेस आहेत चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. आता ही जी फी आहे ती फी कोणत्याही कारणास्तव तुम्हाला परत रिफंडेबल नसणार आहे. त्यामुळे ही तुम्हाला फी परत भेटणार नाही. आता दिव्यांग आणि माजी सैनिकांच्यासाठी या फीमधून सवलत देण्यात आलेली आहे. आता आणखी एक बाकीचे तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आता तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकता. तिथे तुम्हाला तशा प्रकारचे डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यायचे आहेत. ही अशा प्रकारची एक सर्वात मोठी भरती परीक्षा आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.